नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. आमची एक मालिका महाराष्ट्राने खूप अशी डोक्यावर घेतली आहे. कारण ही जी पुस्तकं आहेत ना, ही चालती बोलती पुस्तकं, ते जीवनाचं ज्ञान देऊन जातात. हे विजय देव आहेत. मी आहे कोचीमध्ये, केरळमध्ये. आणि त्यांच्या पत्नी आहेत. म्हणजे त्यांचा बोलका स्वभाव इतका आहे की त्यांनी मला अक्षरशः सकाळी फ्रेशन अप, मला आपण जसं म्हणतो, इतक्या मस्त कहाणी ते सांग. पण ही जी माणसं आपल्याला भेटतात ना, ती काय काय शिकून जातात हे तुम्हाला माहिती आहे. इतक्या वाईट पद्धतीनं, वाईड अँगल आपण त्याची कव्हर करतो आहे. सो विजयजींचं कुटुंब इथं आलं ते 1938. राईट. आणि हे इतकं अफलातून आहे. खरं तर यांच्या वडिलांचं ते क्रेडिट आहे की त्यांना महाराष्ट्राच्या बाहेर यावं असं वाटलं आणि तिथून त्यांनी वाळा म्हणजे परफ्यूमचा बेसिक बेस येतो, परफ्यूमचा बेस, त्या व्यवसायात ते आहे, वाळ्याचं तेल. आणि श्रीमती इंदिरा गांधी यांच्या काळामध्ये रशियाबरोबर आपला करार काय झाला, ती बार्टर पद्धत होती. कारण रशिया आपला मित्र का आहे, कारण रशियाने भारतीय रुपयामध्ये व्यवहार करायला मान्यता दिली. आणि त्याच्यामुळं देव कुटुंबाला एक वेगळा फायदा असा झाला की ते सरळ भूटानला गेले. तुम्ही भूटानमध्ये जाऊन एक फॅक्टरी एस्टॅब्लिश केली, राईट. पण आता त्या फॅक्टरीबद्दल आपण स्वतंत्रपणे बोलू. मला समजून घ्यायचं तुमच्या सहजीवनाबद्दल. म्हणजे 48 वर्ष तुमच्या लग्नाला. आत्ताच झालं का वाटतं. नाही, शी हॅज फुल सपोर्ट आहे त्याचा. किती वेळेला भांडलात की रोज भांडतात? आता हल्ली भांडण कमी झालं. एक गप्प बसायचं, म्हणजे दॅट इज द बेस्ट वे. यू आर ऑलवेज राईट. दॅट इज द बेस्ट पार्ट ऑफ यू आर राईट. देन पुढे जातच नाही ना. पण हा सुज्ञपणा तुम्हाला वयाच्या कुठल्या टप्प्यावरती आला? नाही, बेसिकली मी ऑलवेज कॉम्प्रोमाइजिंग टाईपच आहे. म्हणजे जास्त म्हणजे उगाच वेळ घालवायचा नाही. माझं म्हणजे एक वडिलांनी मला 3 गोष्टी शिकवली आहे. दॅट इज फर्स्ट थिंग, कीप अवे फ्रॉम 3 पर्सन. दॅट इज डॉक्टर, पोलीस आणि वकील. वा. म्हणजे यांचं इन गुड सेन्स. यू हॅव टू कीप गुड हेल्थ सो दॅट यू कॅन ऑलवेज अवॉइड अँड डोंट हॅव लिटिगेशन्स, सो यू कॅन अवॉइड पोलीस लिटिगेशन. ऑफकोर्स वकील पण अवॉइड. म्हणजे कोर्ट कचेरीमध्ये जाऊन वेळ घालवायचा नाही. दॅट इज द बेस्ट थिंग. सो दॅट इज अ बेसिक आमचं वडिलांचं जे आहे, दॅट आय एम फॉलोइंग. 3 लोकांपासून दूर राहा, याचा अर्थ अगदी जितकं साधं जीवन जगता येईल तेवढं तू जगा. उगाच लिटिगेशन नाही करायचं, म्हणजे फालतू फालतूमध्ये म्हणजे वेळ घालवायचा नाही. म्हणजे ऑफकोर्स आता नवीन ह्याच्यामध्ये यू हॅव टू हॅव ए वकील. कुठचे ॲग्रीमेंट करायचं असेल तर वी हॅव टू हॅव देअर हेल्प. पण हे जे कॉन्ट्रॅक्ट लिहितो, हे कॉन्ट्रॅक्ट म्हणजे देन इट इज बेसिकली आम्हाला विश्वास नाही म्हणून ना. म्हणजे अँड देन यू हॅव टू गो टू द कोर्ट टू फाईट. आणि कोर्टमध्ये जाऊन किती वर्ष फाईट करावं लागेल. पण तुमचं हे अरेंज मॅरेज की लव्ह मॅरेज? हे प्युअरली अरेंज. बरं, तुमची कहाणी अशी आहे की तुम्ही तर जजच्या मुलगी, वडिलांची आठवण ते काय तुमच्यासारखे स्ट्रिक्ट होते की काय? म्हणजे स्ट्रिक्ट नाही आहेत? नाही स्ट्रिक्ट होते. He was a jolly good fellow. आहे ना. Very social. But of course I couldn't have much. पण तुमचा विवाह अरेंज मॅरेज होता, हं. तर ते बघण्याचा वगैरे विधी झाला अगदी व्यवस्थित. पाटावर बसून? यांची बहीण, तिचे मिस्टर, दुसरी बहीण, सगळेजण आले होते बघायला. त्याच्यामुळे अगदी प्युअरली अरेंज मॅरेज. पण तुम्हाला माहिती, मी तुमचा हा इंटरव्ह्यू करायचं का ठरवलं? काय मला तुम्ही काय म्हणालात माहिती मगाशी आपल्या चहा पित असताना, की मला सर्वात ब्रिलियंट नवरा मिळालेला आहे, म्हणजे इतर कुणाकडे नाही आहे ते. येस. काय क्वालिटीज आहेत तुमच्या नवऱ्यात? काय नाही हा, असं सांगा पाहिजे तर. सगळं कुणाशीही मिळून मिसळून बघेल. अतिशय शांत स्वभाव, भांडण वगैरे करायला आवडत नाही. कुठच्याही एज ग्रुप बरोबर ही मिक्स आहे, काही प्रॉब्लेम नाही. सगळ्या कुठचं पण गोष्टीबद्दल माहिती विचारली, सगळं त्यांना माहितीच आहे. आज गॅस खराब झाला, उद्या प्लंबरचं काम आहे, इलेक्ट्रिशियनचं काम आहे. काही प्रॉब्लेम नाही आहेत मला कधीच. मला हे ऑकवर्ड होत आहे सगळं. नाही, काही ऑकवर्ड नाही. पण हे बघा, 48 वर्षाचं सहजीवन, कारण हल्ली लग्न टिकवणं हे खूप चॅलेंजिंग आहे. एक माझी आईने मला सांगितलं, ते सांगते. आई म्हणाली होती की किती भांडण झालं तरी लक्षात एवढंच ठेव, शेवटचा शब्द नवऱ्याचा असेल. दॅट्स ऑल. ते रिमेंबर कर, बस झालं.
तुला हक्क नाही, लास्ट जे काही बोलतील ते म्हणतील तेच. पण मग एवढ्या 48 वर्षात असा कधी प्रसंग आला की खूप मानसिक त्रास झाला, नवऱ्याकडनं होतोय पण नाही, मग ते शेवटी नवऱ्याने म्हटलं आणि मी ऐकलं? उलट असं उलट म्हणतो मी ओके कॉम्प्रोमाइज. नाही एवढं सांगू द्या. नाही, सर्वसाधारणपणे असा त्रास नाही झाला, खरंच नाही झाला. म्हणजे ते समोर आहेत म्हणून नाही सांगत की मला कसलंच स्वातंत्र्य आहे. कधी पैसे खर्च कर, कधी काही कर, कधी त्यांनी आडकाठी घेतली नाही मला आजपर्यंत. माईट बी त्यांना वाटत असेल की मी असं नाही करणार, असं मी विचार करते. पण तुम्हाला कधी अशी एक्स्ट्रीम सिच्युएशन आली की बाबा काय त्रास होते बायकोचा? नाही तसं काय झालं नाही, पण माझं काय झालं, मी माझं जेवढं काय आहे ते सगळं तिच्या नावावरती करून टाकलं. एकदम कॉम्प्रोमाइज पूर्ण माझ्या माझ्या खात्यामध्ये काही थोडे पैसे असतील तेवढे, अदरवाईज एव्हरीथिंग इज इन हर नेम. मी काही म्हणजे दॅट इज द बेस्ट नो, म्हणजे नो टेन्शन. ते काय तुमचं सहजीवन जर यशस्वी करायचं असेल काय गुरु किल्ली आहे? सॉरी, तुमचं जर लग्न यशस्वी करायचं असेल काय गुरु किल्ली दिसतो तुम्हाला? ह्या 4 गोष्टी तरी नवऱ्याने केल्याच पाहिजे. सो फार वी हॅव व्हेरी अंडरस्टँडिंग. आणि त्याचं म्हणजे आय नेवर त्याचं काहीतरी केलं तर आय नेवर कंप्लेंट. ओके. कशाला केलं तर मी कधीच बोलत नाही. आणि मी जेव्हा करतो दॅट ऑल्सो शी इज म्हणजे पण तरीसुद्धा ती विचारते हे ठीक आहे की नाही, उगाच माझे परमिशन करते. पण नॅचरली मी ओके म्हणतो ना, जे आमचे आहे इफ यू कॅन अफोर्ड गो हेड. आणि पुष्कळदा म्हणजे शी हॅज टेकन गुड डिसिशन्स विच आय कुडंट टेक मेनी टाइम्स. आता कधी नवीन कार घ्यायची, म्हणजे कशाला कार पाहिजे आम्हाला, आहे की ऑलरेडी. नाही सर वी शुड हॅव अनदर म्हणजे कार. सो कधी कधी ती जास्त शी इज फर्म इन टेकिंग डिसिशन. सो दॅट इज गिविंग मी लॉट ऑफ म्हणजे नंतरचं ऑफकोर्स वी मॅनेज, पण द फर्स्ट डिसिशन शी टेक्स. आता काहीतरी पाहिजे, आता इकडे काहीतरी आता एक ह्याच्यामध्ये सुद्धा ह्या आमचं रिसॉर्टमध्ये सुद्धा इनिशियल मी केलं असेल, पण बाकीचं सगळं जे ॲड ऑन ते सगळं तिने केलेलं आहे. त्याच्या म्हणजे तुम्ही पाहिलं असाल म्हणजे छानच आहे तुमचं. म्हणजे आणि वी हॅव डन मॅक्सिमम. आमचं द ड्रीम प्रोजेक्ट जे आहे दॅट वी हॅव कम्प्लिटेड बिकॉज ऑफ जॉईंट. आपलं कुठेही तिकडे हे झालं नाही. पण व्यवसायानिमित्त तुम्हाला खूप तुम्ही बिझी होतात आणि बायकोला वेळ देता आला नाही, असं कधी घडलं का? नाही, उलटं आता काय झालं, सुरुवातीला जेव्हा आमचं लग्न जेव्हा फर्स्ट स्टेप झाले, तुम्ही आता म्हणाल ना एंगेजमेंट, तर तिने मला विचारलं तुम्ही सिगरेट ओढता का? म्हटलं मी ओढत नाही सिगरेट. मग नंतर म्हणाले दारू पिता का? म्हटलं कधीतरी ओकेशनली मी म्हणजे कंपनी असेल सोशल. मग आणखी काहीतरी विचार नाही, आता तेवढंच मला विचारलं तुम्हाला. नाही आणखी एक विचारणार, माझं लग्न झालं का विचारणार म्हटलं. तर हो माझं लग्न झालं आहे म्हटलं. तर दोन लग्न झाले म्हणजे म्हटलं त्यावेळी. म्हणजे एक माझी फॅक्टरी, करेक्ट, आणि माझं आय हॅव इंटरेस्ट इन म्युझिक. त्यावेळी माझं भयंकर इंटरेस्ट आहे म्युझिकमध्ये. हे काय हरकत नाही म्हणे, असं तेवढं चालेल. पण नंतर तिला कळलं की आय एम कमिंग लेट नो, फॅक्टरीमधून लेट यायला लागलो. तर ते खरोखर तू लग्न केलं तरी तुम्ही लवकर आला असता. ते फॅक्टरी नंतर आता काय झालं, आता ती लेट येते कारण आता ती शी हॅज बिकम एंटरप्रेनर आणि मी लवकर येतो घरी, असं झालंय. उलट झालं. पण मग सुरुवातीच्या ह्याच्यात हे यांचं 2 लग्न जी वेगळी झाली, म्युझिक आणि फॅक्टरी, ते कसं कोप अप केलं तुम्ही? मी स्वतःच फॅक्टरी जॉईन केली. म्हणजे मी प्रॉब्लेमच नाही. बेटर हाफ तिकडे येऊन बसते मी आता. खरंच जॉईंट फॅक्टरी. आणि तिला म्हणजे ते मुलं जवळ थोडे झाले म्हणजे शाळेमध्ये, मग ती फॅक्टरीमध्ये अँड शी डिड बेटर, कारण शी हॅज गॉट व्हेरी गुड सेन्सरी, हे चांगलं आहे. सो शी वॉज डेव्हलपिंग सम गुड परफ्युम्स. आणि आता तुम्ही नुसतंच आला ना, कुठचे परफ्यूम तुम्ही मला असेल तर शी कॅन मेक आउट फ्रॉम अ डिस्टन्स. तर तुम्ही हा परफ्यूम आहे तुमचा, म्हणजे सम वॉट नियर टू दॅट. एकच म्हणजे परफेक्शन आले. म्हणजे आमचे ते जेवढे प्रोडक्ट्स आहे त्याचे परफ्यूम जे मिक्स केले त्यांनीच केले. आणि जो धडा आपल्याला शिकायचा आहे, जो नेहमी मी तुम्हाला दाखवतो अशा, ते मी त्यांना विचारेन
सध्या देव पती पत्नीला 2 मुली आहेत तुम्हाला. एक मुलगी त्यांची लंडनमध्ये असते, जावई पण मला वाटतं मोठ्या कंपनीत उद्या JP Morgan JP Morgan ला ते. डायरेक्टर नो. हम्म, मुलगी चार्टर्ड अकाउंटंट आहे मोठी. शी इज प्रॅक्टिसिंग. इन एडिशन शी इज टेकिंग केअर ऑफ बिझनेस इन युरोप. पूर्ण युरोपमध्ये एस्टॅब्लिश केले त्यांनी बिझनेस. मला तुमच्याकडे एक हे काय आहे, हल्ली आता मी पुण्यात राहतो तर पुण्यात जवळपास 48,000 वगैरे डिवोर्सच्या केसेस मी बघतोय. हम्म. So काय आहे म्हणजे तुम्हाला तुमच्या स्वतःकडे ज्यावेळेला तुम्ही मागं वळून बघता तर काय गोष्टी आहेत की जे लग्न टिकवू शकतात? एक तर तुम्हाला तुमच्या याच्यावर विश्वास पाहिजे. बेटर हाफ. बेटर हाफवरती. आजकालच्या मुलींना अजिबात पेशन्स नसतो. जरा काहीतरी थोडंसं किचकिच झाली तर ते ताबडतोब ॲक्शनच घेतात. त्यांना पेशन्स नाही असं माझं पर्सनल म्हणणं आहे. हा विश्वास असायला पाहिजे. आणि नवरा काहीतरी केलं तर जरा आपण थोडं दुर्लक्ष केलं तर काय होतंय. समजा मला ड्रिंक्स घ्यायला नाही आवडत, ते ड्रिंक्स घेतात आहेत. पहिले असं वाटायचं की ड्रिंक्स नाही घेऊ म्हणून, अरे कधीतरीच घेतात. तरी मी दुसरं सुरू केलं. मी ते ड्रिंक्स घेतात म्हणून म्हटलं की मी भजी करून द्यायची. तर हे आपण असं छोट्या छोट्या ह्याच्यामध्ये, आता फॉर एक्झाम्पल माझी एक बहीण होती, ती म्हणाली तू साड्या नेसते, तू ड्रेसेस घालत नाही, मी बघ स्कर्ट ब्लाऊज घालते, स्लीवलेस घालते. मी म्हटलं त्यांना आवडत नाही. हे काय म्हणे त्यांना आवडत नाही. म्हटलं त्यांची जर एक गोष्ट मी ऐकली तर माझ्या 20 गोष्टी ते मला करायला देतात. वा वा, हे ते लोक विसरतात. हे बघा मी म्हटलं ही पुस्तकं आहेत, हे ग्रंथ आहेत, ग्रंथ जे मी महाराष्ट्राला दाखवतो. हा फारच महत्वाचा मुद्दा आहे. हा, एक त्यांची गोष्ट ऐकून घ्या ना तुम्ही, ते काही करायला तुम्हाला मग अडकाटीच नाही. ॲक्च्युली मी फॅक्टरीत गेले ते यांनी मला जबरदस्तीने फॅक्टरीत नेलं. त्यांना माझ्यावर विश्वास आहे की मला येत आहे. आता एवढे सगळे प्रॉडक्ट्स आम्ही जे काही तुम्हाला पाठवले वगैरे ते सगळे मी डेव्हलप केले आहेत. खरोखर छान आहे. पण म्हणजे ह्यांना ते वाटतं की मला येतं आणि त्या विश्वासावर मी पुढे आले. पण मग तिथे एस्टॅब्लिश झाल्यानंतर असं वाटलं हे सुरू केल्यावर इथे गरज आहे कोणाची तरी, जरा लक्ष दिलं पहिल्यांदा की मग ते त्या लाईनीत चालू राहतं. म्हणून मग मी इकडे आले खरं तर. पण तुम्ही पहिल्यांदा इथे आला तेव्हा तुम्हाला तर काही मल्लळी येत नसेल. खूप त्रास झाला, खूप त्रास झाला. आता ते फॉर एक्झाम्पल सांगते की मला स्वयंपाक करायला खूप आवडतं. तर मी काहीतरी करायला जात होते तेव्हा मला दालचिनी हवी होती. आता दालचिनी हवी आहे म्हटल्यावर आता माझ्याकडे मल्याळी होती नोकर. तिला मी म्हटलं मी काय करू म्हणून ह्यांना मी फोन केला की म्हटलं दालचिनी पाहिजे. तर म्हणे पट्टा. ठीक आहे मग. आणि ते मला विसरून गेले तर तिला म्हटलं पट्टी दे. आता मल्याळममध्ये पट्टी म्हणजे कुत्रा, कुठेच संबंध नाही. त्याने तिला ती जोरात हसत सुटली. मग मी खूप चिडले होते. मी यांना फोन केला. मी म्हटलं मी विचारलं तिला तर तेव्हा म्हटलं तिने असं हसते ती. तर म्हणे तू काय बोललीस. मी म्हटलं तुम्ही सांगितल्यासारखं पट्टी. तर ते हे पण हसायला लागले. मग त्यांनी सांगितलं ह्याला कुत्रा म्हणतात. मग तेव्हा मी ठरवलं की आपण मल्याळम शिकायचं पहिली गोष्ट. हां, मल्याळम मला काहीच माहित नाही ना. मग आमच्या शेजारी मी काय केलं मल्याळम शिकायला तिला एक ड्रायव्हिंग स्कूलमध्ये जॉईन केलं. आता त्या ड्रायव्हरला तो शिकवणारा मास्तरला जरा मल्याळम फक्त येतं. तर ही ड्रायव्हिंग पण शिकली आणि मल्याळम पण शिकली. मग आता महाराष्ट्रातले प्रेक्षक जे तुम्हाला बघताय, महाराष्ट्राबद्दल मल्याळीमध्ये माहिती द्या बरं जरा. यांना तर मी विचारेन. ते नाही पण काय काय महाराष्ट्र तुम्हाला इथून बघून कसा वाटतो मल्याळीमध्ये मला सांगा. ते खूप माझे मल्याळी मित्र पण आहेत, ते बघतील असे. मल्याळम मध्ये मल्याळम मध्ये महाराष्ट्राबद्दलची माहिती द्या. इनकी भयंकर प्रियवाण महाराष्ट्र. ഞാൻ അവിടെ ജനിച്ചു, അതുകൊണ്ടായിരിക്കും. പക്ഷേ അവിടെ പോയാൽ എനിക്ക് എൻ്റെ ആണെന്ന് ഇങ്ങനെ ഒരു गाणं बिणं ते काय तुम्हाला म्हणलं. येतं का एखादं कडवं. नाही येतात. बरोबर. एकच 4 आता आठवत नाही. तुम्ही आठवा. तुम्ही आठवा कुठलंही. मलाच नाही असं. तुम्ही सुरुवात करून द्या. अरे ते
नाही मला गाणं म्हणजे म्हणायला म्हणून येत गुणगुणून नाही. दाखवा फक्त आम्हाला. संगमम दोघांचं एकदा घे. हा. संगमम त्रिवेणी संगमम बस. मनसया. तुमची ही संगीताची आवड आजही जोपासली नाही नाही, ऑफकोर्स आय लाईक टू हिअर, आय डोंट सिंग. पण काय फरक आहे म्हणजे कर्नाटकी म्युझिक, हिंदुस्थानी म्युझिक आणि ह्याच्यात काय फरक आहे? कर्नाटिक म्युझिक इज टोटली मॅथमॅटिकल आहे, आणि नॉर्थ इंडियन इज मोर ऑफ नो, त्याचं रिदमच वेगळं आहे. म्हणजे इकडे न न न न त त त असं ते भयंकर मॅथमॅटिकल आहे. ते एव्हरी टाइम दे डू दॅट, आणि त्यांचं ते कसं करतात? ते असं म्हणजे असं असं. पण हे कानडीमधलं आहे, हे कर्नाटकी कर्नाटकच आहे ना, हे सगळं साऊथमध्ये साऊथ एकच आहे. हा. ओके. मग तिकडे ते नॉर्थ इंडियामध्ये असं नाही करत ते जास्त. सगळं म्हणजे मॅथमॅटिकल आहे, म्हणजे एकदम कॅल्क्युलेटिव्ह आहे. म्हणजे मृदंगम आणि हे ते जे आहे व्हायलिन, इकडे जास्त व्हायलिन वगैरे वापरतात म्हणजे साऊथ इंडियामध्ये. आपलं तिकडे कसं म्हणजे तंबुरा आणि हे ते म्हणजे तिकडचं व्हायलिन, देन घडम, असं सगळं साऊथ इंडियामधलं ते मोस्टली ते द इन्स्ट्रुमेंट्स, आणि मृदंगम. एक साधारणपणे वाद जो दिसतो तो आहे देवनागरी आणि द्रविडी संस्कृतीचा. तुम्ही मूळ तुमचं देवनागरी संस्कृतीचं आहे, पण आता हे केरळ जे आहे इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ संस्कृत आणि ओके द्रविडी कल्चर अँड म्हणजे ह्याच्यामध्ये मल्याळममध्ये मॅक्सिमम संस्कृतचा इन्फ्लुएन्स आहे. व्हॉट? मग काय भयंकर इन्फ्लुएन्स आहे. आणि हे भाषिक अंगाने आहे की प्युअर मल्याळम जो म्हणतो तुम्हाला 50% यू कॅन अंडरस्टँड बिकॉज यू हॅव गॉट बॅकग्राऊंड ऑफ संस्कृत. तुम्ही आता मत्स्यम, मासे, जलम, पाणी, म्हणजे असंच आहे. आणि तुम्ही जर प्युअर मल्याळम जो बोलतोय म्हणजे असं स्लँग नव्हे, यू कॅन अंडरस्टँड 50%. तुम्हाला अंदाज येईल काय बोलला तो. आता अर्थात मी एवढं साऊथ फिरलो आणि इतक्या हे मला पहिल्यांदा नीट समजावून बरंच द्राविडियन लँग्वेजमध्ये एक सुद्धा शब्द संस्कृत नाही आहे. इट इज अ लँग्वेज बाय इट्स. नाही, पण तुमचं असं म्हणणं की मल्याळी इज फार क्लोजर दॅन आपल्या इकडच्या उत्तरेच्या संस्कृतीशी जास्त. तमिळ आणि संस्कृत मिक्सचर आहे मल्याळम, कॉम्बिनेशन ऑफ तमिळ अँड मल्याळम. I can easily talk Tamil. I can par with आणि भाषिक अंगाने मराठी आणि मल्याळीमध्ये काय साम्य किंवा काय दुरावा दिसून येईल? म्हणजे मराठी आणि हे ॲक्च्युली ते सुद्धा एक व्हेरी गुड क्वेश्चन. जेवढे महाराष्ट्रीयन आहे केरळमधले, दे हॅव पिक्ड अप मल्याळम लाईक म्हणजे ॲट पार. म्हणजे बाकीचे कुठचे लोक आले इकडे, गुजराती आले, त्यांचं इमिडिएटली यू कॅन मेक आउट ही इज नॉट अ मल्याळी. पण मराठी ओळखता नाही येत. मराठी लोक जे राहिले इकडे म्हणजे दे हॅव पिक्ड अप मल्याळम अँड दे स्पीक ॲट पार. मग आईंना शिकायला किती दिवस लागले? ते पटकन शिकले, कारण फॅक्टरीमध्ये तर ते सगळं आपलं हेच आहे. पण तिने जे पिकअप केलंय थोडं स्लँग घेतलंय, ते जे वर्कर्स आहे इट्स नॉट अ प्युअर फॉर्म बिकॉज ते ज्या सराउंडिंग मध्ये होत्या तिथं स्टँडर्ड ते राहिलं. पण असं प्रमाण भाषा आणि बोलीभाषा असा फरक आहे मल्याळीमध्ये. म्हणजे जे आता तुम्ही आता म्हणजे जे नंबुद्री लोक ते बोलतात, यू कॅन इमिडिएटली मेक आउट की ते प्रमाण बोलतात. त्यांचं ते बरं झालं तुम्ही नंबुद्रीचा उल्लेख केला. म्हणून नंबुद्री ब्राह्मणाविषयी एक वेगळ्या प्रकारचं आकर्षण संपूर्ण महाराष्ट्रात अखिल भारतीय पातळीवरती आहे. हे कोण लोक आहेत नंबुद्री ब्राह्मण? ऍक्च्युली असं म्हणू शकतो आम्ही, परशुरामने जे लँड हे केलं तर ते दान दिलं कोणाला? ते नंबुद्री लोकांना दिलंय, म्हणजे असं पण म्हणू शकतो आम्ही. कारण आणि ते वर ऑल जन्मीज ऑफ म्हणजे त्यांच्याकडेच होते सगळे. आणि दे वर नॉट मॅरिंग, द एल्डस्ट फेलो विल ओनली मॅरी केरळमध्ये. एल्डस्ट जो आहे, अच्छा, एल्डस्ट ब्रदर विल ओनली मॅरी, बाकीचे सगळे संबंध ठेवतात, बस असं होतं ते. पण आता ती परंपरा आजही चालू आहे? आता नाही, आता नव्हतं, इट इज इम्पॉसिबल. आणि इकडे असं आहे की मर्मकथा आहे. मर्मकथा आहे म्हणजे मॅट्रियाकल नाही आहे. आईकडनं सगळा व्यवहार आहे. आईचं आता मातृसत्ता काय? माझी बहिणी आहे, शी इज फ्रॉम कोचिन रॉयल फॅमिली. म्हणजे एकच आमच्या घरमध्ये म्हणजे आमच्या पिढीमध्ये माय ब्रदर मॅरिड आहे लेडी फ्रॉम कोचिन रॉयल फॅमिली. आता तिचे मुलं सगळे वर्मा असणार, पण आता प्रकाशने
उलटं केलंय, देव म्हणून जाते घातले मुलांना. पण अदरवाईज वर्मा तंबुरान असं ते आहे. आता नंबूदिरीने एक इकडे खूप असं इकडचे जे राजवंशी आहे दे आर फ्रॉम सूर्यवंशी आहे, म्हणजे रामाचे डिसिडेंट नाही इकडचे. आता राजस्थानमध्ये गेलो ते पण ते लवकुशाचे हे म्हणे ते वंशज ते पण हे म्हणजे सूर्यवंशी. आणि जर बहुतेक नंबूदिरी लोकांनी मॅरी केलंय राजवंशीचे, दे कॅन मॅरी, पण त्यांचं मुलं वर्मा, मार्कंडेय वर्मा वगैरे हे ते त्रावणकोर राजघराण्याचं मूळ आहे ते. तसं ते. अच्छा, बाय द वे, महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांसाठी तुम्हाला वाटेल की मी याचं प्रमोशन करते असं समजा तुम्ही, की मी हे ल्हासा जो त्यांचा कोचीमधला रिसॉर्ट आहे फारच उत्तम आहे. काल मी इथे आलो आहे, तर प्रत्येक मराठी माणसाने कोचीत आल्यानंतर ह्याच रिसॉर्टला थांबलं पाहिजे. मी याचं प्रमोशन करतोय असं समजा, काही हरकत नाही, ही जाहिरात आहे असं समजा. का इथला जो ॲम्बियन्स आहे हे जरा दाखवा. काय छान ॲम्बियन्स आहे. म्हणजे इथे जे काही नदी पात्र आहे हे जे नदी एक पुण्य नदी आहे, पुण्य नदी, कारण शंकराचार्याचं हां, शंकराचार्याचं ते कालडी म्हणून आहे ना इकडे जन्मस्थान, त्यांच्या पाय म्हणजे त्यांनी जे केलं ते मजल पकडलं वगैरे आहे ना ते पण हे बॅकवॉटर आहे. नाही दिस इज रिव्हर, लाईफलाईन ऑफ कोचिंग. ऍक्च्युली ही नदी म्हणतात असं की महाराष्ट्रामध्ये पूर्णा नदी आहे. अच्छा, ही पूर्णा नदी आहे. पूर्णा नदी आहे, इथे त्याला पेरियार म्हणतात. पेरियार, ओके. आणि मग ह्या नदी, हे नदीचं जे पात्र आहे ते साधारणपणे किती आहे दूर, म्हणजे किती लांब? समुद्रात जाऊन इकडनं बॅकवॉटर मध्ये जाऊन मिळतं. इकडनं 1-5 किलोमीटर गेलं इट जॉईन्स द बॅकवॉटर अँड देन समुद्राला. आणि इकडनं सह्याद्रीवरून येते ना, कम्स फ्रॉम द सह्याद्री पर्वत. सगळा जो वेस्टर्न घाटचा जो परिसर आहे तो, इडकी डॅम वगैरे बांधले ना, ते सगळं तिकडनं ते पाणी असं इकडनं. पण आता त्यांनी इकडचं काय झालं, हे थोडं इकडे त्यांनी एक शटर घातले आणि समर मध्ये खारं पाणी इकडे येतं थोडं उलट पाणी. हा थोडं. आता बघा इकडे जात आहे, हे हाय टाईड आहे, समुद्रामध्ये हाय टाईड होतं, इकडे येतं समुद्र, ते नंतर खालचं. तुमचा 50वा वाढदिवस कधी आता सहजीवनाचा? मूळ मुद्दा आणखी 2 वर्षानंतर. पण त्यांनी त्यांच्या अपेक्षा सांगितल्या, तुम्ही हे विवाह यशस्वी होण्यासाठीच्या की पॉइंट्स काय सांगाल? ऑलवेज से येस, ऑलवेज से येस, नो नीड टू से नो. आता म्हणजे खूप म्हणजे हे म्हणतं काय रिलीफ. आय डोंट से यू बाय पीस, पण ॲटलिस्ट यू गेट खरोखर पीस मिळतं त्याच्यामुळे. तुमचं आत्ताचं शेड्यूल काय असतं दिवसभराचं? 5 वाजता मी उठतो आणि सर्वात म्हणजे काहीतरी काम असतं, कसं तर आता समजत नाही. आणि लगेच आमचं 8-6:30 वाजता मी इकडे येतो, हिला सोडतो, मी हिला सरळ मी फॅक्टरीत जातो. म्हणजे बिफोर 8 o'clock काय म्हणतं फॅक्टरी, फ्रॉम द डे 1 ना, तेव्हापासून मी आप्पांच्या म्हणजे व्यवसायात आला, त्यापासून मी 8 म्हणजे एक अर्धा तास, एक 15 मिनिट तरी मी लवकर पोहोचतो. बाकीचे इतरांच्या आधी. अजूनही तसं शेड्यूल आहे. किती वर्ष झाली तुमच्या आता ह्या व्यवसायाला? मी आता माझंच झाले 76 आता. वेन आय जॉईन आय वॉज जस्ट कॉलेज फिनिश केलं, म्हणजे ते घरीच होतं बिझनेस. म्हणजे तेवढी वर्ष तुम्ही व्यवसायातच वाढलेले आहात, बागडलेले आहात सगळं. म्हणजे स्कूलमधनंच म्हणजे पणा मदत करत होतो. तुम्हाला आता काही आजारपण वगैरे अजून तरी? शुगर, बीपी काय? आत्ता काय ते शुगर काहीतरी पाहिलं 76 एजमध्ये पाहिलं तर थोडं असं जस्ट बॉर्डरमध्ये दाखवत आहेत. पण आता काय बीपी वगैरे काय काय? म्हणजे बायको हे करत नाही, त्रास देत नाही. तुम्हाला बीपीचा अर्थ माहितीये का? ते मल्याळम मध्ये आहे, भार्याने पेढी, म्हणजे बायकोचं भीती. अरे वा, हे नवीनच सांगितलं. काय काय पुन्हा एकदा सांगा. बीपी म्हणजे भार्याने पेढी, भार्याची म्हणजे बायकोची भीती असेल तर त्यांना बीपी असतं. बीजेपी भार्याने जन्मलाल पेढी म्हणजे जन्मभर भीतीच. बीजेपी तर जन्मलाल बघा, हे आलं ना संस्कृत. अरे आला भार्या पण आलं, पेढी फक्त मल्याळम. तुम्हाला काही आजार नाही, फक्त ते हल्ली जरा पाय दुखतात आहे तसंच. बीपी, शुगर वगैरे काय काय? जरा पलीकडे जा रे. सगळं आताच हल्ली. तुम्हाला कल्पना नाहीये की तुमच्या ह्या मुलाखतीमुळे महाराष्ट्रातल्या अनेक तरुणांना नवी दिशा मिळणार आहे. कारण अनेक जज माझे मित्र आहेत. अच्छा. आणि आम्ही त्यांच्याशी सहज, म्हणजे इतक्या ते समोर डायसवर बसले, त्यांना लक्षात येत असतं की इतकी किरकोळ बाब आहे की ही तातडीनं तुम्ही
अशी ताणली नाही तर ती नाही तुटणार. खरंच आहे. अनफॉर्च्युनेटली 48,000 वगैरे केसेस एकट्या पुण्यात होतात, त्याही वर्षभरात. तर हा जो ताण आहे ना, तो ताण कसा सहन करावा हे तुम्ही दोघांनी महाराष्ट्राला सांगितलं. तुमच्या दोघांचे आभार. खरं तर ह्या त्यांची फॅक्टरी मी तुम्हाला दाखवा. तुमच्या लक्षात येत आहे की हे जी उद्योगपतीची आमची मालिका आहे, इतक्या लाखोच्या संख्येने तुम्ही पाहतात, कारण इतकी युनिक माणसं भेटतात तुम्हाला. आणि माझं तर असं मत आहे देवसाहेब की हे पूर्ण खोटं आहे की मराठी माणसाला उद्योग करता येत नाही. हा, तो कोणाला फसवणार नाही, तो जे काही छक्केपंजे असते ते त्याला जमणार नाही कदाचित, पण तो अतिशय कल्पक आहे. मराठी मनुष्य हा अतिशय कल्पक आहे, सचोटीनं उद्योग व्यवसाय करतो. मोस्टली म्हणजे इज पॅट्रियट देशाकरता, म्हणजे हे फार महत्त्वाचं. ते पाहिजे मुख्य म्हणजे. वी शुड बी कमिटेड टू द नेशन. जसे जपानवाले दे आर कमिटेड टू द नेशन, म्हणून ते एवढे वरती आले. म्हणजे इव्हन दे वर ग्राउंडेड, त्याच्यापासून ते म्हणजे त्यांना माहिती आणखी खालती तर जाऊ शकत नाही, ते वरतीच आले ना. दॅट वॉज अ बेस्ट लेसन वी शुड गेट फ्रॉम जपनीज. लास्ट इयर वी वेंट टू जपान. पाहण्यासारखं देश आहे. द वे, द पोलाइटनेस, द हंबलनेस, हे आहे ना, एव्हरीथिंग विल, म्हणजे सगळं चांगलं आहे. बघा, ही पूर्णेची माहिती, पूर्णा नदीचा संदर्भ, भगवान परशुरामाचा संदर्भ, बीपीचं त्यांनी केलेले नवीन नामांतर, आणि सगळ्यात म्हणजे त्यांचं इतकं सुंदर सहजीवन. आणि ल्हासा हा त्यांचा रिसॉर्ट आहे, त्याला तुम्ही जरूर भेट द्या. आता नंबर तुमचा सांगितला असता पण खूप फोन येतील तुम्हाला. ते ल्हासा म्हणजे त्याला एक अर्थ आहे. हां, ला म्हणजे देव, म्हणजे गॉड. हां, सहा म्हणजे घर, देवाचं घर. हां. आमचं आडनाव देव आहे, हो, परत देवांचं घर. आणि केरळ इज नोन एज गॉड्स गॉड ओन कंट्री. आणि अतिथी देवो भव. ते कसं माहिती का, गॉड्स ओन कंट्री नावाला आता परवाच मला कळलं, गॉड्स ओन कंट्री असं नाव आलंय. ते ब्रिटिश लोक आले ना, तर कॉन्ट्रॅक्ट लिहिलं ना, तर ते तो तिकडचा तो देव आहे, कुठचं आपलं शेषशाही, पद्मनाभ. हां, तेच शेषशाही. पद्मनाभ स्वामी. त्याच्या ह्याच्यामध्ये गॅरंटी साईन केलेलं आहे. ओ हो, म्हणून ते गॉड्स ओन कंट्री. ओ हो हो, छान गप्पा झाल्या त्यांच्याशी. आणि मला खात्री आहे की हा व्हिडिओ महाराष्ट्राच्या घरोघरी जाईलच. आणि तुम्ही ह्या देव कुटुंबातल्या ह्या 2 सदस्याबद्दल तुमची मतं असणारच आहेत, ते जरूर ह्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये टाका. झालं आपलं रेकॉर्डिंग. थँक्यू, धन्यवाद सर. धन्यवाद. थँक्यू सो मच.